नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कांचन आणि आप्पा घर सोडून गेलेले आहेत. ही गोष्ट अरुंधतीलाही समजलेली असते. तर अरुंधती त्याचबरोबर यश, नितीन सर्वजण आता त्यांना शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडलेले आहेत. त्यांना शोधत आहेत. पण कांचन आणि आप्पा काही सापडत नाहीत. कांचन आणि आप्पांनी यशचा फोनही उचललेला असतो. त्यांना सांगितलेलं असतं की आमची काळजी करू नका, आम्ही इकडे सुखात आहोत. पण तरीही आता कांचन आणि आप्पा कुठे आहे त्याची काळजी लागलेली आहे. म्हणून यश त्याचबरोबर नितीन हे सर्वजण त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. त्यांना काळजी वाटत आहे की नक्की असं काय झालंय, कुठं असतील ते, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. अरुंधती अगदी वेड्यासारखी सर्व रस्ते पाहत असते, सगळीकडे विचारत असते, चौकशी करत असते आणि ती शोधत असते. पण आप्पा काही अजून दिसलेले नसतात. अरुंधतीला खूप काळजी वाटत असते. इकडे घरी मात्र आता अनघा आणि आरोही दोघीही खूप टेन्शनमध्ये असतात. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की तिथं ईशा आलेली असते आणि ती म्हणते, अनघा मला काहीतरी खायला दे, मला भूक लागलेली आहे. तेव्हा अनघाला खूप राग येतो आणि संजना तिथे येते आणि अनघाला म्हणू लागते की अजूनपर्यंत तू जेवण बनवलेलं नाहीस. तेव्हा अनघा खूप चिडलेली असते. अनघा म्हणत असते, ते आजी आप्पा दोन कालपासून गायब आहेत आणि यांच्या पोटाचं पडलेलं आहे. तुम्हाला खावं तरी कसं, भूक तरी कशी लागते. आणि त्यामुळं संजनाला खूप राग आलेला आहे. संजनाचं एकच म्हणणं आहे की काहीही झालं तरी आम्हाला भूक लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही का उपाशी राहायचं, हा संजनाचा प्रश्न आहे. त्यावरती अभि त्याचबरोबर ईशा सर्वजण अनघाकडे पाहत आहेत. अभिने आधीच धमकी दिलेली आहे की जर आजी आप्पांना काय झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही, कारण जे काय घडतंय ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं घडतंय, एवढं लक्षात ठेवायचं आहे असं सांगितलेलं असतं. इकडे अनिरुद्धलाही आता टेन्शन येऊ लागलेलं आहे. त्याला असं वाटत असतं की ठीक आहे, आई आप्पा गावी गेले असतील, पण त्याचं असं म्हणणं आहे की आता ते गावी गेलेले नाहीत तर कुठे गेलेले आहेत, हा प्रश्न त्यालाही सतावत आहे. अरुंधती त्याचबरोबर यश आता फिरत आहेत, शोधत आहेत आणि अरुंधतीला एका मंदिराच्या तिथे बाहेर कांचन आणि आप्पा दोघंही दिसतात. आणि अरुंधती अगदी वेड्यासारखी धावत त्यांच्या मागे चाललेली आहे. आणि त्याच वेळी ती खाली पडते. यश पाठीमागून ओरडत असतो, अगं आई थांब, आई थांब. पण अरुंधती मात्र ऐकायला तयार नाही. अरुंधतीचं असं म्हणणं आहे की नाही, आई आप्पा मला दिसलेले आहेत आणि आई आप्पांना घेऊन जाणं, त्यांना सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळं काहीही झालं तरी मी त्यांना काही होऊ देणार नाही, असं म्हणत अरुंधती त्यांच्या मागे धावत आहे. अरुंधतीला खूप काळजी वाटत आहे. तर आता अरुंधती आणि यश कांचन आप्पांना घरात परत आणू शकतील का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर यश चिठ्ठी घेऊन येतो. अनिरुद्ध म्हणतो, काय आहे त्याच्यात, काय लिहिलंय. तेव्हा यश सांगतो की आजी आणि आप्पा दोघंही हे घर सोडून गेलेले आहेत, त्यांना इथे राहायचं नाही आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमची काळजी करू नका, आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे, आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका. हे ऐकल्यानंतर अनिरुद्धला धक्का बसतो. अनिरुद्ध म्हणतो, काय सांगतोयस. तेव्हा यश म्हणतो, हो. यशलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि यश म्हणत असतो की आजी आप्पा का गेलेत घर सोडून आणि तुमच्यामुळे झालेलं आहे हे सगळं, असं म्हणत तो बोलत असतो. आणि इकडे अनघा आरोहीसाठीही हा खूप मोठा धक्का असतो. त्या दोघींनाही खूप वाईट वाटत असतं. त्यांचं म्हणणं असतं की आजी आप्पांनी असं जायला नको होतं, यांना सगळ्यांना वाटत असतं. पण इथे यशने चिठ्ठी वाचून दाखवल्यानंतर अभि, ईशा त्याचबरोबर संजना तिथे नसते. तिला याबद्दल अजून काहीच माहिती नसतं आणि ती मात्र या सगळ्यांकडे अगदी वेड्यासारखं असं विचार करत असते की तिचं असं म्हणणं असतं की काय गरज आहे शोधायची, सापडतील ना ते, असे कुठे गेलेले आहेत, असं संजनाचं म्हणणं असतं. आणि संजना तेच बोलणार हे सगळ्यांना माहिती असतं. अनिरुद्ध म्हणतो, अरे येतील परत, असेल इथेच कुठेतरी गेलेले असतील, असं अनिरुद्ध सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे ईशा त्याचबरोबर अभि सर्वजण पाहत आहेत. कुठेही जाणार नाही, जास्तीत जास्त ते गावी गेले असतील आणि येतील परत. पण इकडे आरोही आणि अनघाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण अचानक आजी आप्पांनी असं घर सोडून जाण्याचा निर्णय का घेतला असेल, हा प्रश्न पडलेला असतो. आरोही आणि अनघा दोघीही एकमेकींना म्हणू लागतात की काही झालं तरी आजी आप्पांना शोधणं गरजेचंच आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्या दोघीही त्याच गोष्टींचा विचार करत असतात. त्यांना असं वाटत असतं की आजी आप्पा घरी आलेच पाहिजेत, असं त्या दोघींचं म्हणणं आहे. आणि ईशा म्हणते, ठीक आहे ना, गेलेत तर बरं झालं, आता टेन्शन मिटलेलं आहे. हे सगळं ती बोलत असते. म्हणजे काही झालं तरी आता चांगली गोष्ट आहे, ते गेलेलेच आहेत, ही गोष्ट आपल्यासाठी चांगलीच आहे, असं तिचं म्हणणं आहे.
आणि त्याचबरोबर इकडे अनिरुद्ध म्हणतो की येतील ते, जाऊन जाऊन कुठे जाणार आहेत, येतील परत ते. असं जेव्हा अनिरुद्ध म्हणतो तेव्हा यशला खूप राग येतो. यश म्हणतो नाही, मला काही करून त्यांना शोधलं पाहिजे, ते कुठं असतील या सगळ्या गोष्टींचा मला विचार केला पाहिजे, असं यशचं म्हणणं आहे. आणि यशने कांचन आणि अप्पांना शोधण्याचं ठरवलेलं आहे. परंतु इकडे अनिरुद्ध म्हणतो की काही गरज नाही आहे शोधायची त्यांना, अरे माझे आईवडील आहेत, ते मला माहिती आहेत ते कसे आहेत, ते येतील ते लवकरच परत, असं अनिरुद्ध बोलत असतो. तेव्हा यशला मात्र खूपच राग आलेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की काय आहे हे, माणसं आहेत का. आणि मग अनिरुद्ध तिथून निघून जातो. आरोही आणि अनका या दोघींनाही खूप काळजी वाटत असते. आणि ईशा आणि अभि म्हणतात की काही गरज नाही आहे, आणि ते दोघंही तिथून निघून जातात. इकडे यशला मात्र खूप काळजी वाटत आहे. त्याला कळतच नाही आहे की आता मी काय करू, कारण आजी आप्पा तर असे निघून गेलेले आहेत, त्यांना शोधणं ही माझी जबाबदारी आहे. त्यांना जर काय झालं तर या वयात ते कुठे गेलेले असतील. इकडे कांचन आणि आप्पा रस्त्याच्या कडेला एका बाकड्यावरती बसलेले असतात. कांचन म्हणते, अहो आपलं ठरलं होतं ना, आपल्याला ते घर बिल्डरला द्यायचं नाही, मग तुम्ही परस्पर सह्या कशा केल्या, तुम्ही मला का नाही विचारलं. हे प्रश्न कांचन आप्पांना विचारत असते. तेव्हा आप्पा म्हणतात, अगं मुलांचा आनंद होता ना त्याच्यामध्ये, म्हणून हे केलेलं आहे मी. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण म्हणत असतात की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. त्यावेळेस कांचन म्हणते की अहो पण मला माहिती होतं ना तुम्ही असं नाही करणार, मग का तुम्ही असा निर्णय घेतलेला आहे, का असं केलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी इकडे कांचन म्हणत असते की मला कळतच नाही आहे तुम्ही हे असं का केलेलं आहे, मला काही झालं तरी मला कळलं पाहिजे होतं ना. तेव्हा आप्पा म्हणतात की कांचन तू माझ्यावर एवढा विश्वास दाखवतेस का, तुला खरंच असं वाटतं मी असं केलं असेल. तेव्हा आप्पा म्हणतात की आता मी तुला खरं सांगतो, तुला माहिती आहे का अनिरुद्धने माझ्याकडून त्या सह्या घेतलेल्या आहेत. मी त्या पेपरवर कोणत्याही सह्या केलेल्या नाहीत, कारण आपलं आपलं घर वाचणं हेच माझी प्रायोरिटी होती, माझी इच्छा होती. मी त्या पेपरवरती सह्या केलेल्या नाहीत, तर अनिरुद्ध आणि अभिने मला फसवून त्याच्याकडून सह्या घेतलेल्या आहेत. कांचन म्हणू लागते, शक्यच नाही हे होणं, कारण काहीही झालं तरी माझा विश्वास आहे अनिरुद्धवरती, तो असं करणारच नाही, हे कांचन बोलत असते. तेव्हा आप्पा म्हणतात, म्हणूनच तर मी तुला सांगत नव्हतो, कारण काहीही झालं तरी मला माहिती होतं ना काय आहे ते, आणि तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. ठीक आहे, तुला तसं वाटत असेल, तुला जायचं असेल तर तू घरी जाऊ शकतेस. हे सगळं कांचनला आप्पा म्हणत असतात. आप्पा तसं असं म्हटल्यानंतर कांचन म्हणते, मला कधीच असं वाटलं नव्हतं की अनिरुद्ध असा वागेल. तेव्हा आप्पा म्हणतात, वागलाय तो, याच्या आधीही त्याने तेच केलेलं होतं ना, मग त्यात काय वेगळं आहे, असं आप्पा कांचनला म्हणत असतात. त्याने माझ्या खोट्या सह्या केल्याच होत्या ना. तेव्हा कांचन म्हणते की तेव्हा त्याने त्या संजनाचं ऐकून ते केलेलं होतं. आप्पा म्हणतात, पण केलं तर होतंच ना, संजनाचं ऐकून करू दे किंवा न ऐकता करू दे, काही झालं तरी आप्पांना ही गोष्ट माहिती असते की अनिरुद्धने त्यांना फसवलेलं आहे. कांचनला ही गोष्ट पटवून देणं थोडं आप्पांना त्रासदायक वाटत असतं. आप्पांनी कांचनला सांगितलेलं असतं, जर तुला त्यांच्याकडे परत जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, त्यांनी माझ्या फसवून सह्या घेतलेल्या आहेत हे खरं आहे, हे आप्पांनी कांचनला सांगितलेलं असतं. तेव्हा कांचन म्हणते की नाही, माझा तुमच्यावरती विश्वास आहे, पण आपलीच मुलं आपल्याशी असं वागतील असं कधी वाटलं नव्हतं, म्हणून थोडंसं वाईट वाटतंय. विशाखाला काय कमी केलं हो आपण, तिला तर सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, मग विशाखा आपल्याशी असं का वागली, हा प्रश्न कांचन विचारू लागते. अविनाश तर कायमचा परदेशात गेला, त्याला आपल्याबद्दल काही वाटतच नाही आहे, हा प्रश्नही कांचनला पडलेला असतो. तेव्हा आप्पा म्हणतात, हे बघ कांचन, आपल्याला जे वाटतं ते आपण मुलांसाठी केलेलं आहे, त्यांना जर आता असंच वाटत असेल तर आपण अडचण झालेलो आहोत तर ठीक आहे ना, आणि मला पेन्शन येते, आपण त्या पेन्शनवर चांगलं जगू शकतो, आपण राहू शकतो ना त्या पेन्शनवरती, मग काय गरज आहे, तू विचार कर ना, असं आप्पा बोलत असतात. आप्पांचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मला वाटत नाही की आपण दुसरं काही केलं पाहिजे, माझी पेन्शन आहे आणि आपण राहूया ना, एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहूया, म्हणजे काय होईल माहिती आहे का तुला, कारण काहीही झालं तरी आपल्याला तिथे वृद्धाश्रमात राहिल्यावर एकटेपणा वाटणार नाही, काही लोक आपल्यासारखीच तिथं असतील तर आपलंही दुःख हलकं होईल, असं आप्पा कांचनला समजवत असतात. कांचनला म्हणत असतात की तू असशील ना माझ्यासोबत. तेव्हा कांचन म्हणते की हो, तुम्ही जिथे असाल तिथे मी तुमच्यासोबत असेल, काळजी नका करू, असं म्हणत कांचनने आता आप्पांना शब्द दिलेला असतो. आप्पांना सांगितलेलं असतं की मी आहे तुमच्यासोबत. आणि कांचन आप्पा हे आता एका वृद्धाश्रमात राहायला जाणार असतात. त्यांना वाटत असतं की काहीही झालं
तरी माझ्या बाबतीत जे काही घडत आहे ना ते चुकीचं आहे, परंतु अनिरुद्धने माझ्या मुलांनी असं वागायला नको होतं असं कांचनचं म्हणणं आहे. आणि कांचनला वाटत आहे की विशाखाही तशीच वागली. आप्पा म्हणतात, अगं तिच्या गरजा मोठ्या असतील ना, त्यामुळं ती तशी वागलेली आहे, त्यामुळं तू विचार नको करू, होईल सगळं व्यवस्थित असं म्हणत आप्पा कांचनची समजूत घालू लागतात. आणि म्हणतात की हो, आपण द्यायचं काम केलेलं आहे, आपल्या मुलांनी आपल्याशी कसं वागायचं हे तर आपण ठरवू शकत नाही ना. त्यांना तसं वाटलं ते तसे वागलेले आहेत, त्यामुळं आपण आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही असं म्हणत आप्पा कांचनची समजूत घालत असतात. कांचनला म्हणत असतात की काळजी करू नकोस, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, तू सुखात असशील ना माझ्याबरोबर. तेव्हा कांचन म्हणते, तेव्हा असे काय बोलताय, मी तुमच्याबरोबर आहे सुखात. तेव्हा आप्पा म्हणत असतात की अनिरुद्धनं जे केलं ते चुकीचं आहे, मान्य आहे तुझं त्याच्यावरती जास्त प्रेम आहे, तुझा त्याच्यावरती विश्वास आहे, पण अनिरुद्ध चुकीचा वागलेला आहे. तेव्हा कांचन म्हणते, हो ना, मी तुमच्याबरोबर सुखात आहे, तुम्ही मला जिथे घेऊन जाल तिथे मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही असं कांचन आप्पांना सांगत असते. आप्पा म्हणतात की ठीक आहे, मग आपण एखादं वृद्धाश्रम बघूया आणि तिथे जाऊन राहूया, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कांचनलाही ही गोष्ट पटते. तेवढ्यात आप्पांचा फोन वाजतो आणि आप्पा म्हणतात, अगं व्हिडिओ कॉल आला आहे. कांचन म्हणते, कोणाचं आहे. आप्पा म्हणतात, यशचा आहे. आणि मग आप्पा फोन उचलतात. इकडे यश, आरोही, अनघा तिघंही खूप टेन्शनमध्ये असतात. यश म्हणत असतो की आप्पा कुठे आहे तुम्ही, आत्ताच्या आता मला सांगा, मी येणार आहे तिकडे तुम्हाला शोधायला. आप्पा म्हणत असतात की नाही यश, आम्ही सुखात आहोत इथे, त्यामुळं तू काळजी करू नकोस असं बोलल्यानंतर यश म्हणतो की नाही आप्पा, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की तुम्ही कुठे आहात आणि मी तुमच्याकडे येत आहे असं बोलल्यानंतर आप्पा म्हणतात की अरे यश, असा नको विचार करू तू, मी तुला काय सांगतोय तुझ्या लक्षात येते का. यश मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसतो. यश म्हणत असतो की नाही आप्पा, मला कळलं पाहिजे की तुम्ही कुठे आहात. आप्पा म्हणत असतात की हे बघ. त्यावेळेस आरोही आणि अनघा तिथं असतात. त्या म्हणतात की आप्पा आत्ताच्या आता सांगा बरं तुम्ही कुठे आहात, आम्ही येत आहे तुमच्याकडे असं त्या बोलत असतात. तेव्हा आजीकडे फोन द्या असं सांगितलं जातं आणि कांचनला फोन दिला जातो. कांचन फोनवर बोलत असते. बिचारीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि आपल्या नातीसारख्या असलेल्या नातसुनांशी कांचन म्हणत असते की हो, अरे आम्ही सुखात आहोत इथे, नका काळजी करू तुम्ही. आरोही म्हणत असते की नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला सांगा कुठे आहात, आम्ही येणार आहे तिकडे तुमच्याकडे, आम्हाला तुम्ही हवे आहात. तर यश म्हणत असतो की आप्पा तुम्हाला असं वाटतंय का या घरात नाही राहायचं तुम्हाला, तर मी आईला सांगतो तुम्ही आईच्या घरी राहा, पण तुम्ही आमच्या डोळ्यासमोर राहा, आमच्या डोळ्यासमोर असाल तर आम्हाला बरं वाटेल. अनघाही रडत असते, आजी प्लीज असं नका करू, आजी प्लीज तुम्ही परत या, आम्हाला तुमची गरज आहे असं अनघा आणि आरोही दोघीही रडत असतात आणि कांचनला सांगत असतात. कांचन म्हणत असते की काहीही झालं तरी मला कळलं पाहिजे की काय झालेलं आहे नक्की, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की अनघा आणि आरोही दोघीही रडायला लागलेले आहेत. हे पाहून यशला मात्र धक्का बसलेला असतो. आप्पाही तिकडे, कांचनने तर फोन आप्पांकडेच दिलेला असतो आणि आप्पांना सांगितलेलं असतं की हे घ्या, आणि हा फोन आप्पांकडे दिलेला आहे. आणि कांचन रडत आहे. कांचन म्हणत आहे की नाही, मला नाही होत बोलणं असं कांचनचं म्हणणं आहे. इकडे यश रडत आहे. आप्पा मला सांगा ना तुम्ही कुठे आहात. आप्पा म्हणतात की नाही यश, आता तुम्ही सुखात राहा, आत्ता आम्ही जिथे आहोत तिथे सुखात आहोत, आमची काळजी नको करू, कारण त्या घराला आता आम्ही पाहू शकत नाही असं त्यांचं म्हणणं असतं आणि आप्पा ते बोलत असतात. इकडे आप्पाही रडवेले झालेले असतात आणि आप्पा फोन ठेवायचा विचार करतात. कांचन ही रडत असते. आपल्या नातसुनांना, आपल्या नातवाला इतकी काळजी आहे, ह्या गोष्टीचं तिलाही छान वाटत असतं. लेकरं आपली काळजी करत आहेत आणि आप्पांनी मात्र निश्चय केलेला असतो की काही झालं तरी पुन्हा त्या घरी आपण जायचं नाही, हे आप्पांनी ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आप्पांनी जे ठरवलेलं आहे ते कांचनला मान्य आहे आणि त्यामुळं कांचननेही आप्पांची साथ देण्याचं ठरवलेलं आहे. काहीही झालं तरी आपण पुन्हा घरी जायचं नाही, या निर्णयावर आप्पा आणि कांचन ठाम असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की घरी मात्र सगळेजण आता काळजी करत आहेत, पण तरीही आप्पांना अजूनही वाटत नाही ही गोष्ट मात्र इकडे या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनघा आणि आरोही दोघीही खूप रडत आहेत. त्यांना दोघींनाही खूप त्रास होत आहे, त्यांना दोघींनाही खूप वाईट वाटत आहे, परंतु इथे बाकी कोणाला काहीच वाटत नाही, ही गोष्ट मात्र त्यांच्या चांगलीच लक्षात आलेली असते. आणि अनघा म्हणते की काहीही झालं तरी आता मी शांत राहणार नाही. अनघाने ठरवलेलं आहे की आजी आप्पांना पुन्हा या घरात आणायचं आहे आणि जर आजी आप्पा या घरात नसतील तर मी या घरात राहणार नाही,
माझ्या जानकीला घेऊन मी माझ्या आईबाबांकडे जाणार आहे हा निर्णय अनघाने घेतलेला असतो. तेवढ्यात अभि आणि ईशा तिथं आलेले असतात. त्यांना पाहून इकडे अनघाला खूप राग आलेला असतो. अनघा म्हणत असते की काय चाललंय तुमचं रे, तुम्हाला जराही काही वाटत नाही आहे. आजी आप्पा घर सोडून गेलेले आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. जर त्यांना काही झालं ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल अशी धमकी अनघाने त्या दोघांना दिलेली असते. आणि त्या दोघांना खडसावून सांगितलेलं असतं की जर आजी आप्पांना काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही, या भाषेमध्ये ती बोललेली असते. आणि त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनघाने आता ठरवलेलं आहे, तिला खूप राग आलेला आहे, तिनं ठरवलेलं आहे आणि त्या भाषेतच त्यांना उत्तर दिलेलं असतं. इकडे अनिरुद्धही पॅनिक झालेला असतो. अनिरुद्धलाही असं वाटत असतं की अजून पण आले नाहीत आणि अनिरुद्ध म्हणत असतो की मला आता काहीतरी केलं पाहिजे, मला त्यांना शोधायला गेलं पाहिजे असं म्हणत तोही विचार करत असतो. त्यावेळेस तो म्हणत असतो की कसं आहे, आधीच सगळेजण म्हणतात की मला काळजी नाही आहे आणि जर मी आता आईप्पांना शोधायला गेलो नाही तर ते कसं वाटेल. तेव्हा संजना म्हणते की काय चाललंय अनिरुद्ध, तुझं काय पॅनिक होतोय, गेलेत ना ते, राहतील ना ते आनंदात, त्यांनी सांगितलेलं आहे ना तुला की ते आनंदात आहेत, मग कशाला विचार करतोय, एवढं पॅनिक व्हायची गरज काय रे तुला, असं संजना अनिरुद्धला म्हणत असते. अनिरुद्ध रडवेला झालेला असतो, पण संजनाने त्याला सांगितलेलं असतं की रडायची काही गरज नाही आहे, ते गेलेले आहेत, ते स्वतःच्या स्वतः येतील, तू जायची काहीच गरज नाही. हे जेव्हा संजना बोलते तेव्हा मात्र अनिरुद्ध तिला म्हणतो अगं तुला कळतंय का. संजनाला तर खरं तर खूप आनंद झालेला असतो. आजी आप्पा घर सोडून गेलेत ह्या गोष्टीचा आनंद संजनाला जास्त झालेला असतो, कारण बिल्डरला जे करायचं होतं ते त्याने केलेलं आहे असं संजनाचं म्हणणं असतं. आणि काहीही झालं तरी आत्ता ते घराच्या बाहेर पडलेत ही गोष्ट आपल्या फायद्याची आहे. आणि ती इकडे ईशा आणि अभिला म्हणत असते की तुम्हाला कळतंय का रे, आता बिल्डरने जर आपल्याला प्लॅन विचारला, तुमचं घर तुम्हाला कशा पद्धतीचं हवं आहे, तर तुम्ही काय उत्तर देणार आहात त्यांना. त्यामुळं काहीही करून आता तो डिस्कशन करणं गरजेचं आहे. अभि म्हणतो की जानकीची रूम कशी असावी त्याबद्दल मी विचारही केलेला आहे. हे जेव्हा अभि बोलतो तेव्हा ईशा म्हणते मला पण दाखव. आणि इकडे संजनाचं असं म्हणणं असतं की ते घराच्या बाहेर पडलेत ही गोष्ट चांगलीच आहे, अगदी आपल्याच फायद्याची झालेली आहे, त्यामुळे विचार करायची गरज नाही. आणि अनिरुद्ध ते काही लहान नाही आहेत, तू त्यांच्या मागे जायला, त्यांना शोधायला जायला, तू त्यांना शोधायला गेलास तर त्याचा अर्थ असा होईल की तुझी चूक झालेली आहे आणि मग त्यांनी या सह्या केलेल्या आहेत ते माघारी द्यावे लागतील पेपर आणि आपल्या हातून हे जाईल. तुला तुझ्या मुलांचा विचार करायचा नाही आहे का, कारण तुझी मुलं आनंदात आहेत ना, पाहिलंच ना, मग तू का असा विचार करतोय, असं संजना अनिरुद्धला भडकवत असते. कारण आज तुला आजी आप्पांमुळं म्हणजे आप्पा आईंमुळं जो त्रास होत आहे, तुझ्या मुलांनाही तुझ्या निर्णयामुळं तो त्रास व्हावा असं तुला वाटतं का, असं संजना इकडे अनिरुद्धला बोलत असते. पण अनिरुद्ध म्हणत असतो की तुला कळतंय का संजना, ह्यामुळे सगळ्यामुळं काय प्रॉब्लेम होणार आहेत. तेव्हा संजना म्हणत असते की हो, हे बघ अनिरुद्ध, काय प्रॉब्लेम होणार आहे त्यापेक्षा तुझी मुलं खुश आहेत ना, पास, तुला तुझी मुलं खुश हवी आहेत ना, मग दुसरा विचार कशाला करतोस तू, काही झालं तर तुझी मुलं आत्ता खुश आहेत ना, बघितलं ना अभि आणि ईशा किती खुश आहेत, त्यांच्या घराची स्वप्न पाहत आहेत ते, आणि मग तू त्यांच्या स्वप्नांचा भंग करणार आहेस का, त्यांना असा त्रास होईल असं वागणार आहेस का, असं संजनाचं म्हणणं असतं. आणि अनिरुद्धला तिने फायनली वेड्यात काढलेलं असतं. संजनाच्या या सगळ्या गोष्टीमुळं अनिरुद्ध पूर्णपणे अडकलेला असतो आणि अनिरुद्धच्या मनातही आता राग निर्माण होतो आणि अनिरुद्ध म्हणू लागतो की ठीक आहे, मला तुझं म्हणणं पटलेलं आहे, त्यामुळं काहीही झालं तरी आता मी त्यांना शोधायला जाणार नाही. तेवढ्यात अरुंधती ओरडत तिथं आलेली असते. अभि आणि ईशा त्यांचं घर कसं असावं ती स्वप्न रंगवल्यासाठी तिथून बाहेर गेलेले असतात, म्हणजे त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात. आणि तिथे अरुंधती येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं, तुम्हाला कळतंय का, तुमच्यामुळं आई आप्पा घर सोडून गेलेले आहेत अनिरुद्ध, आणि तुम्ही इथे असेच उभे आहात, तुम्हाला तुमच्या आईवडिलांची काळजी पण नाही आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हे बघ, माझं काहीही चुकलेलं नाही, त्यांना हे घर सोडून जायला मी सांगितलेलं नाही, ते स्वतः गेलेले आहेत आणि तू माझ्यावर या भाषेत बोलू शकत नाही, माझ्याच घरात येऊन तू बोलणारी कोण आहेस. अरुंधती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इतके निष्काळजी व्हाल, इतके खालच्या थराला जाल असे वाटलं नव्हतं. तुमचे आईवडील, स्वतःचे आईवडील तुमचे या घराच्या बाहेर गेलेले आहेत आणि तरीही तुम्हाला काहीही वाटत नाही, तुम्ही असेच खांबासारखे इथे उभे आहात आणि तुम्हाला जराही जाणवतही नाही की तुम्ही आत्ता जे काही करत आहात त्याच्यामुळं घरातील बाकीच्यांनाही किती त्रास होत आहे. आणि आई वयात आई आप्पा कुठे असतील, ते कशा अवस्थेत असतील, त्यांनी काही खाल्लं असेल का, औषध घेतलं असेल का, कोणत्याच गोष्टीबद्दल तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, असं अरुंधती अनिरुद्धला वारंवार जाब विचारत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हे मला विचारणारी तू कोण आहेस आणि तुझा अधिकार काय आहे या घरात येऊन आमच्याशी या पद्धतीनं बोलण्याचा, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे अनिरुद्ध आणि
अरुंधती यांच्यामध्ये वाद चाललेले असतात. संजनामध्ये बोलत असते तर अरुंधती म्हणते की तू मध्ये बोलू नकोस, तुला मध्ये बोलण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही, आम्ही दोघं बोलतोय ना. अभि आणि ईशामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हाही अरुंधती त्यांना सांगते की तुम्हीही मध्ये बोलायचं नाही, तुम्हालाही तो अधिकार मी दिलेला नाही, आमच्या दोघांमध्ये जे बोलणं चालू आहे ते आमच्या दोघांमध्येच राहिलं पाहिजे असं ठणकावून अरुंधती त्यांना सांगते. आता अरुंधती, नितीन आणि यश तिघंही बाहेर पडलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी ईशा आणि अभि यांना भूक लागलेली असते. ते म्हणत असतात की आम्हाला भूक लागलेली आहे, काहीतरी खायला हवं आहे. तेव्हा अनघा म्हणते इथे 2 दिवस झालं आई आप्पा घरी आलेले नाहीत आणि तुम्हाला हे काय पडलेलं आहे, तुम्हाला भूक कशी लागते आणि तुम्हाला खावंसं तरी कसं वाटतं, या भाषेमध्ये अनघा त्यांना खडसावून बोलत आहे. आणि अरुंधतीला इकडे कांचन आणि आप्पा एका मंदिराच्या बाहेरून चालत असलेले दिसतात. तेव्हा अरुंधती त्यांच्या मागे धावत असते. यश अरुंधतीला म्हणत असतो की थांब आई, आणि तिथे अरुंधती खाली पडते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.